एक दिन बिक जाएगा माटी की मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. नमस्कार, मी प्राध्यापक वैशाली गव्हाणकर, बिझनेस ब्लॉगिंग एक्सपर्ट. आज तुम्ही म्हणत असाल, काय वैशाली आज सुरुवात अगदी गाण्याने वगैरे, काय विशेष? गाण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय काय आहे, तर तुमचं कंटेंट आणि स्क्रिप्टिंग कसं इफेक्टिव्ह असलं पाहिजे, की त्याचा इम्पॅक्ट हा लॉंग टर्म असला पाहिजे. उद्या कदाचित आपण असू नसू, पण आपले जे शब्द मागे राहणार आहेत ते इतके इम्पॅक्टफुल असले पाहिजे, की त्यामुळे कोणाला मोटिवेशन मिळायला पाहिजे, तर कोणाच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आपला जो उद्देश आहे मार्केटिंग, तो देखील साध्य व्हायला पाहिजे. आपल्यासाठी कस्टमर हा किंग असतो, आपला ग्राहक हा राजा असतो. पण आपल्या ग्राहकांसाठी तुमचं कंटेंट हे खूप महत्वाचं असतं, की जे आपण सोशल मीडियामध्ये यूज करतो. आपले शब्द, आपलं स्क्रिप्टिंग हे खूप महत्वाचं असतं. व्लॉगिंग करताना देखील कंटेंटचं महत्व खूप आहे, ज्यामध्ये स्क्रिप्टिंग येतं, की तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट करता हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, शब्दांमध्ये खूप प्रचंड ताकद आहे. शब्दच साम्राज्य उभं करतात. तुम्ही स्वामी विवेकानंदांचे 2 शब्द ऐकले असतील, की ज्यामुळे त्यांनी सभा जिंकली. मोटिवेशनल स्पीकरचे शब्द, की ज्यामुळे तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. पॉलिटिकल लीडर्सचे शब्द, की ज्यातनं तुम्हाला जगाचं राजकारण कळायला लागतं. त्याचबरोबर मार्केटर्सचे शब्द, की ज्यामुळे की तुम्हाला ते प्रॉडक्ट विकत घेण्याची इच्छा निर्माण होते. शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते आणि चांगल्या मार्केटर्सला ही ताकद माहिती असते. हीच शब्द असतात, की जे तुमचं साम्राज्य उभं करतात, मग ते ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत. शब्दांमुळे तुमच्या ग्राहकांच्या मनामध्ये एक ट्रस्ट निर्माण होतो तुमच्याबद्दल आणि तुमची आयडेंटिटी क्रिएट होत असते. चांगलं स्क्रिप्ट किंवा चांगलं व्हिडिओ कंटेंट हे 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. तुमचे वर्ड्स, व्हॉइस आणि गेस्चर्स. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ कंटेंटचं प्लॅनिंग करत असाल, त्यावेळी तुम्हाला ह्या 3ही गोष्टींचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर चांगलं इफेक्टिव्ह कंटेंट बनवायचं असेल, तर त्याच्या 5 टिप्स आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली टिप, बी क्लिअर इन युअर कम्युनिकेशन. तुम्ही जे लोकांना सांगणार आहात ना, त्यामध्ये तुम्ही खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं, की आपण खूप टेक्निकल भाषा बोलतो आणि ग्राहकांना ती समजत नाही. त्यामुळे ना कम्युनिकेशनमध्ये क्लिअर असू देत, की ह्या गोष्टीचे बेनिफिट्स काय आहे, हे तुम्ही कशासाठी देताय, ह्या गोष्टी ना कम्युनिकेशनमध्ये क्लिअर करा. सो बी क्लिअर इन युअर कम्युनिकेशन. सेकंड थिंग, क्रिएट अ विनिंग हेडलाईन्स. तुमच्या हेडलाईन्सच तुमच्या ग्राहकांना तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी आकर्षित करणार आहेत. त्यामुळे तुमच्या हेडलाईन्स ह्या कॅची असणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं, की आपण पहिले हेडलाईन ठरवतो आणि मग त्यानंतर बोलायला सुरुवात करतो. असं न करता पहिले तुम्ही कंटेंटची आउटलाईन ठरवा, स्क्रिप्टिंग करा आणि मग त्याला साजेशी अशी तुम्ही हेडलाईन द्या. यासाठी तुम्ही 8 ते 10 हेडलाईन लिहून बघा, त्या मोठ्याने वाचा आणि त्यातली तुम्हाला जी फील होईल, की ही खूप चांगली आहे, ती हेडलाईन तुम्ही देऊ शकता. पुढची आणि तिसरी सगळ्यात महत्वाची टीप, की तुमचं इंट्रोडक्शन हे एंगेजिंग असायला पाहिजे. म्हणजे बरेचदा काय होतं, की आपले हेडलाईन्स खूप कॅची असते. लोक तिकडे येतात, पण कंटेंट असं यायचे, इंट्रोडक्शन तसं एंगेजिंग नसतं. त्यामुळे तुमचं इंट्रोडक्शन हे एंगेजिंग असणं खूप गरजेचं आहे. आणि नंबर 4 आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लॉगच्या शेवटी कॉल टू ॲक्शन देणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय उद्देशाने तुम्ही व्हिडिओ बनवला आहे, त्या उद्देशानुसार त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कॉल टू ॲक्शन देणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही व्हिडिओतनं प्रॉडक्ट सेल करत असाल, तर त्यांना बाय करायला सांगा.
तुम्हाला जर चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचं असेल, व्ह्यूवर्स वाढवायचे असतील तर तसं सांगा. तुम्हाला जर तुमची सर्व्हिस सेल करायची असेल तर त्यांना सांगा, की तुम्हाला ह्याबद्दल जर जास्त माहिती हवी असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. जसं आता आपण वरचे जे टॉपिक बघितले, तुमचं क्लिअर कम्युनिकेशन, कॅची हेडलाईन्स, एंगेजिंग इंट्रोडक्शन, ह्या स्पेशल टॉपिकवर एक 2 ते 3 तास आपलं लेक्चर होऊ शकतं. इतके मोठे आणि डीप विषय आहेत. ह्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी प्राध्यापक वैशाली गव्हाणकर, बिझनेस ब्लॉगिंग एक्सपर्ट. अशा पद्धतीने तुम्ही कॉल टू ॲक्शन देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाची आणि 5वी टिप म्हणजे सिंपल लँग्वेज चा यूज करा. बरेचदा आपण खूप कॉम्प्लिकेटेड वर्ड्स यूज करतो किंवा आता साधं गोष्ट म्हणायची तर मी जर म्हटलं की हा खूप कठीण भाषा वापरतो, त्याच्याऐवजी जर मी असं म्हटलं ना खूप क्लिष्ट भाषेचा वापर करतो, तर कदाचित क्लिष्ट हा शब्द यंग जनरेशनला समजणार नाही. पण जर कठीण हा रोजच्या बोलीतला शब्द जर आपण वापरला तर तो सगळ्यांना समजतो. म्हणजेच काय, सगळ्यांना समजणाऱ्या सिंपल भाषेचा वापर करा, सिंपल लँग्वेज यूज करा. तर आपण ह्या आज 5 टिप बघितल्या. बी क्लिअर इन युअर कम्युनिकेशन, कॅची हेडलाईन्स, एंगेजिंग इंट्रोडक्शन, कॉल टू ऍक्शन आणि सिंपल लँग्वेज. ह्या 5 गोष्टींचा वापर करून आपलं कंटेंट आपण इफेक्टिव्ह पद्धतीने लोकांसमोर मांडू शकतो आणि ह्याच कंटेंटमुळे आपण आपलं साम्राज्य उभं करू शकतो. तर आपल्याला आपलं साम्राज्य उभं करायचंच आहे. मलाही माझं साम्राज्य उभं करायचं आहे. मी प्राध्यापक वैशाली गव्हाणकर, बिझनेस ब्लॉगिंग एक्सपर्ट. तुम्हाला बिझनेस ब्लॉगिंग संदर्भामध्ये जर कोचिंग हवं असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 8879513587 ह्या नंबरवर किंवा माझे इतर कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली ड्रॉप बॉक्स मध्ये दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.